नमस्कार मित्रांनो, शेर अकेला लढता है, झुंड में तो कुत्ते आते हैं, अशा प्रकारचं वक्तव्य उद्या ऐकायला मिळालं तर आश्चर्य वाटून घेऊ नका. आणि त्या वक्तव्याभोवती जर नॅरेटिव्ह फिरवला गेला तरी आश्चर्य वाटून घेऊ नका. TV9 मराठीची बातमी आहे. मला ही बघून धक्का बसला. खरी आहे तर खोटी आहे ते TV9 मराठीला माहिती, पण त्यांनी असा दावा केलेला आहे की मीडियाला बाईट देण्यासाठी भाजपनी 10 नेत्यांची फळी उभारलेली आहे. सकाळी 4 नेते बाईट देणार आणि संध्याकाळी 6 नेते बाईट देणार. सकाळच्या बाईटमध्ये आशिष शेलार, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे आणि प्रवीण दरेकर असणार. तर संध्याकाळच्या बाईटमध्ये सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, अशोक चव्हाण आणि माधव भंडारी यांचा समावेश असणार. अर्थात हे 5च होतात, आणखीन एक सिक्रेट कोण आहे माहिती नाही. आणि मला आश्चर्य वाटणार नाही उद्या सकाळी संजय राऊतांनी या वक्तव्यावर, या बातमीवर प्रतिक्रिया दिली की माझ्याशी एकट्याशी लढायला भाजपला 10 लोक लागतात, येऊ द्या समोर. आणि माध्यमं ती बातमी म्हणून चालवणार आणि त्या बातमीवर बहुतेक या 10 जणांचा श्री गणेशा होणार की आम्ही संजय राऊतांसाठी नाही आहोत, आम्ही दुसऱ्या गोष्टींसाठी आहोत. या बातमीचं स्वागत करू का टीका करू हे मला कळत नाही आहे. स्वागत करणं आवश्यक आहे, कारण देर आहे दुरुस्त आहे अशा प्रकारची ही बातमी आहे. माध्यमांचं महत्त्व भाजपाला माहीत नव्हतं अशातला भाग नाही. खरं तर माधव भंडारी एक हाती या सगळ्या पक्षाच्या प्रवक्त्यांना झोपवायचे, लढू शकायचे. मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, पण का ते आपल्याला सांगायला नको. आपल्याला माहिती आहे माधव भंडारींना अडगळीत टाकण्यात आलं किंवा त्यांचा वावर मीडियावरचा कमी झाला असं अनेकांना वाटायला लागलं. नवीन चेहरे आले, त्यातले अनेक चेहरे बाहेरनं आलेले होते आणि माधव भंडारींसारखे अभ्यासू प्रवक्ते हे मागे गेले. त्याचा फायदा संजय राऊत, नवाब मलिक, आणि आता नवाब मलिक पण इकडे आलेले आहेत, भाजपच्या सोबत आलेले आहेत, अधिकृतरित्या नाही पण सोबत आलेले आहेत, राष्ट्रवादीबरोबर आलेले आहेत. राष्ट्रवादीचं तर काही म्हणणं नाही की ते आमच्याबरोबर नाही आहे, पण त्यामुळे पूर्वी नवाब मलिक, संजय राऊत आणि सचिन सावंत या तिघांची आघाडी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या आघाडीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने जमली. आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या प्रकारे हे 3 जण सुसूत्रितपणे रोज नवीन विषय शोधून काढायचे आणि माध्यमांना कामाला लावायचे आणि त्याला उत्तर कसं द्यायचं या विवंचनेत भाजप होता. कारण त्यांच्यामुळे प्रचाराची पातळी आणि प्रचाराचा मार्ग एका वेगळ्याच वाटेवर जाऊन पोहोचला होता. कुठल्याही गोष्टीची बातमी, कंगना राणावत तिने काही वक्तव्य केलं की ती मुंबई द्रोही आहे, ती मराठी माणसांची द्रोही आहे वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला आठवत असेल. काही झालं की मुंबईचा अपमान, महाराष्ट्राचा अपमान, म्हणजे दुसरे सगळे विषय मागे पडले आणि याच विषयावर माध्यमं रुंजी घालायला लागली. भाजपाने या काळात 75 प्रवक्ते, कदाचित 100 पार आकडा झाला असेल, नेमले होते, पण हे प्रवक्ते कुठे दिसायचे नाही. केशव उपाध्ये आणि आणखीन काही जण वगळता बाकीचे 75 कोण होते. यांच्या 75 5-6 जणांचीही नावं लोकांना माहिती नव्हती की 75 प्रवक्ते नेमके आहेत कोण आणि ते कोणत्या माध्यमांवर जातात, काय बोलतात, ते बोलले त्याचा कशा प्रकारे भाजपाचा अजेंडा पुढे ठरायला वापर होतो हे कोणाला काही कळत नव्हतं. पण आता भाजपाने चूक सुधारायचं ठरवलं असावं आणि 10 मोठ्या नेत्यांना आणि ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रदेशांचं आणि वेगवेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्यांना माध्यमांना भिडायला मैदानात आणलेलं आहे आणि त्यामुळे याचं स्वागत करणं आवश्यक आहे. पण स्वागत करताना काही सल्लाही देणं आवश्यक आहे, कारण मुद्दा संजय राऊतांना कोण भिडणार किंवा माध्यमांचा नॅरेटिव्ह कोण खोडून काढणार हा नाही. मुद्दा आहे ताळमेळाचा, मुद्दा आहे
या सगळ्या प्रवक्त्यांच्यात सुसूत्रितपणा कोण आणणार? कारण तो जर सुसूत्रितपणा नसेल, म्हणजे ऑर्केस्ट्रा ऐकायला तेव्हाच चांगला वाटतो जेव्हा वाद्यांमध्ये ताळमेळ असेल, प्रत्येक वाद्य आपापल्या पद्धतीने वाजत असेल, तर त्या ऑर्केस्ट्राची मजा येत नाही. त्याच्यापेक्षा एक पिपाणी किंवा एक तुतारी किंवा एक पुंगी सकाळी वाजते ती जास्त चांगली लोकांना वाटते, जरी ती कर्णकर्कश असली तरी. आणि त्यामुळे भाजपाने या गोष्टीवर विचार केलाय का नाही, त्याची प्रचिती आपल्याला कदाचित आता हे 10 जण माध्यमांशी रोज सकाळी आणि संध्याकाळी संवाद साधायला लागतील तेव्हा येईल. पण तो त्यांच्यातल्या त्यांच्यात कोऑर्डिनेशन असणं आणि ते जे बोलतात त्यांच्यात आणि IT सेलमध्ये कोऑर्डिनेशन असणं. कारण हे भाजपा गेली 10 वर्ष प्रयत्न करते माध्यमांना वेगळ्याच विषयावर बोलायचं, समाज माध्यमांवर वेगळेच विषय यायचे, अजिबात सुसूत्रता नाही. आणि त्याच्यामुळे 10 जण नेमले ही चांगली गोष्ट आहे, पण हे 10 जण बोलतील ते, आणि या 10 जणांची वक्तव्य रोजच्या रोज भाजपाच्या ट्विटर हँडलवर, भाजपाच्या फेसबुक हँडलवर ही गेली पाहिजेत. ती जर हँडल फक्त देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंची रिट्वीट करणार असतील, आता त्याच्यात बदल होतोय आणि तो बदल जाणवतोय, पण अनेक वर्ष असं होतं की मोठ्या 2-3 नेत्यांची रिट्वीट करायची, याच्यातच महाराष्ट्र भाजपचं ट्विटर हँडल खर्ची पडायचं. त्याची स्वतःची अशी एक ओळख नव्हती, व्यक्तिमत्व नव्हतं, पर्सनॅलिटी नव्हती, आणि त्यामुळे याचा नॅरेटिव्हवर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम व्हायचा. आणखीन एक मुद्दा मांडणं गरजेचं आहे, जो मुद्दा केशवप्रसाद मौर्य मांडतायत. केशवप्रसाद मौर्यांचं मी काही समर्थन करत नाही. उत्तर प्रदेशला योगींची गरज आहे आणि गरज राहणार आहे, पण संघटन आणि सरकार जसं वेगळं आहे तसं पक्ष आणि सरकार ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. गेले काही महिने महाराष्ट्र भाजपची स्वतंत्र ओळखच लोप पावलेली. मोदीजीने ये किया है, मोदीजीने वो किया है, मोदीजी काय करतात ते सगळ्या जगाला माहिती आहे, सगळ्या लोकांना माहिती आहे. मोदींच्या ट्विटरवर 10 कोटी फॉलोअर्स आहेत, मन की बात ऐकणारे कोट्यावधी लोक आहेत, आणि त्यामुळे मोदीजी काय करतायत हे महाराष्ट्र भाजपच्या लोकांनी सांगायची गरज नाहीये. म्हणजे सांगायची गरज आहे, पण केवळ तेवढंच सांगायची गरज नाहीये. सरकार काय करतंय हे लोकांपर्यंत न्यायला सरकारची माहिती आणि जनसंपर्क यंत्रणा पुरेशी आहे. तुमच्या प्रचाराच्या 10, 20, 25%, 30% भाग तुम्ही सरकार काय करतंय त्याच्यावर सादर केलात तर चांगलं आहे. पण पक्ष म्हणून तुमची भूमिका काय आहे, पक्ष म्हणून तुम्ही लोकांच्या आयुष्यात कशा प्रकारे बदल घडवणार आहात, पक्ष म्हणून तुम्ही भारताला पुढच्या 25 वर्षात कशा प्रकारे बघता, महाराष्ट्राला पुढच्या 25 वर्षात कशा प्रकारे बघता, ते तुमच्या तोंडातून येणं अपेक्षित आहे. मी काय फार मोठा नाही कोणाला सल्ला द्यायला, पण जगभरात अनेक ठिकाणी जी चूक होते की सरकार म्हणजेच पक्ष, सरकारच्या कामांची जंत्री सांगायला पक्षाच्या प्रवक्त्यांचा वापर करायचा, पक्षाच्या नेत्यांचा वापर करायचा. आणि आता तर काय लाडकी बहीण, लाडका भाऊ वगैरे सारख्या योजना आहेत, पण लाडकी बहीण, लाडका भाऊचा प्रचार करायला मंत्रिमंडळ आहे, त्याच्यासाठी म्हणजे जे भाजपचे सदस्य मंत्रिमंडळात आहेत त्यांनी याचा जरूर प्रचार करावा. गिरीश महाजनांना याच्यात डबल रिस्पॉन्सिबिलिटी मिळू शकते. पण जे सरकारमध्ये नाही आहेत, जे पक्ष म्हणून आहेत, अशा नेत्यांनी आपल्या बाईटमध्ये बाकीच्या मुद्द्यांवरही बोलणं आवश्यक आहे. नुसता सरकारचा प्रचार करणं, सरकारच्या योजना लोकांपर्यंत सांगणं हे पक्षाचं काम 25-30% पक्ष जास्त नाही आहे. 70-80% सरकारच्या योजना प्रवक्त्यांनी सांगणं याच्यामध्ये, किंवा त्याच्यावर पहिली बाजू लिहिणं, जी वर्तमानपत्र आपल्या विरुद्ध लढाई लढतायत त्यांच्या दारात जाऊन तोरण बांधून येणं, ही गोष्ट आता कटाक्षाने करायची नाही, हे कटाक्षाने ठरवलं पाहिजे. असं जर काही ठरवलं तरच त्या लढाईला धार प्राप्त होईल. आणि सगळ्यात पहिले ही जी सकाळची पुंगी वाजते त्याला उत्तर द्यायला आपण आहोत का, या सकाळच्या पुंगीचा आवाज बंद करायला आपण आहोत, हा निर्णय पक्षाने आधी घेतला पाहिजे. कारण तो जर घेतला नाही, कारण पक्षातल्या अनेकांचं मत आहे की या सकाळच्या पुंगीला उत्तर द्यायला कोणतरी असणं आवश्यक आहे. मुद्दा असा आहे की त्या पुंगीला उत्तर देत बसलं तर आपणही त्यांच्या पिचवर बॅटिंग करायला जातो आणि त्याच्यात आपली हिट विकेट होण्याची शक्यता असते. आपल्याला वेगळ्या अजेंड्यावर, आणि वेगळ्या अजेंड्यावर म्हणजे वेगळ्या विषयांवर आपल्याला लढाई लढायची. आणि त्या दृष्टीने जर प्रयत्न केले, जसे म्हटलं की
हे मी ज्यांच्याकडनं मी हे शिकलो त्यांनाच मी हे शिकू शकत नाही, त्यांनाच मी हे सांगू शकत नाही. पण कुठेतरी विसर पडल्यासारखं वाटत होतं. म्हणजे कोणीतरी हनुमानाला त्याच्यातल्या दिव्य शक्तींची जाणीव करून द्यायची आठवण होती. त्या प्रामाणिक उद्देशाने ही जाणीव करून देण्याचा मी प्रयत्न करत आहे. मनात माझ्या काही वाईट नाही आहे. आणि त्यामुळे 10 जण नेमलेले आहेत ती चांगली गोष्ट आहे. पण 10 जणांच्यात कॉर्डिनेशन, हे 10 जण आणि शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते त्यांच्यात कॉर्डिनेशन, कारण नाहीतर ते विशाळगडाचा निषेध करणार आणि आपल्याला त्याच्या बाजूने बोलावं लागणार, असं होता का म्हणे. आणि मग दुसरी गोष्ट म्हणजे समाज माध्यमं आणि माध्यमं यांच्यातलं कॉर्डिनेशन. या सगळ्या गोष्टी जर नीट केल्या तर ऑक्टोबरची लढाई फार अवघड जाणार नाही. पण या केल्या तर, आणि त्या कशा करायच्या हा प्रश्न आहे. कधी करायच्या हा प्रश्न नाही आहे, कारण कधी करायला आता वेळच नाही आहे. आजपासून, उद्यापासून करणं आवश्यक आहे. पण मला विश्वास आहे की महाराष्ट्र भाजपा हे आव्हान पेलेल आणि माध्यमांवर अंकुश ठेवण्यात, आणि जर ते जाणीवपूर्वक रडीचा डाव खेळत असतील तर त्यांना कान धरून त्यांना सुधारवण्यात या 10 जणांचा उपयोग होईल, एवढी मला अपेक्षा आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.